श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळे मजेत असेल आणि मी पण मजेत आहे. तर हा माझा बाळ आहे. हा आता 9 महिन्याचा पूर्ण झाला आहे आणि हा माझा मुलगा आहे लहान. एक माझा मोठा मुलगा आहे, तो 11 वर्षाचा आहे. तर आता इथे हा झोपेतून उठलेला आहे आणि झोपेतून उठून पहा त्याचं चेहरा तो कसा करत आहे, त्याचे डोळे वगैरे पहा कसे करत आहे तो. कारण त्याला झोपेतून उठल्यावर फक्त आईचं पाहिजे असते, त्याला दुसरं कोणाकडेच जायचं नसते. म्हणून तो माझ्याजवळ यायसाठी रडत आहे आणि मी त्याला इथे घेऊन बसली आहे. माझे सर्व कामं वगैरे सगळं झालेलं आहे. आता मला पुसायची होती फरशी, तर म्हटलं सगळे घरं वगैरे आवरणं झाल्यावर थोडा पहिले रेस्ट करावा, नंतर फरशा पुसायला घ्याव्या. तर इथे माझे सगळे कामं वगैरे झाले. माझं घर बघू शकता तुम्ही किती नीट अँड क्लीन मी केलेलं आहे. आणि आता थोडा वेळ मी असाच टाईमपास करत आहे. तर माझ्या मुलाला दाखवत आहे तुम्हाला सगळ्यांना. तर हा माझा ना लहान मुलगा आहे. लहान म्हणजे माझ्या मोठ्या मुलाच्या तुलनेत हा मुलगा खूपच जास्त लहान आहे. खूप अंतर आहे माझ्या 2 मुलांमध्ये. तर आता मला सगळे कामं वगैरे माझे व्हायचेच आहे. अंघोळ वगैरे व्हायची आहे माझी. आणि आता चला मी फरशा पुसायला घेते. तर हा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. गेले घ्या तिकडे ओढा. तर इथे लहान बाळाला कोणी पाहायला नसले तर असा त्रास होतो. तो बघा माझा मुलगा इथे किती रडत आहे आणि मला फरशी पुसता पुसता पण त्याला सांभाळायचं आहे. सगळं घर पुसणं झालं. आता हे थोडं समोरचा हॉल राहिला होता, तर हा अजिबात राहत नव्हता. तर मी त्याला कडेवर घेऊन फरशी पुसत होती. तर मला तर लहानपणीची एक कविताच आठवली हे जेव्हा मी करत होती. पण मी ते म्हणणार नाही आहे, कारण कसं ते मला कविता वगैरे एवढ्या म्हणता येत नाही. आणि एखाद्याला जर पाहणाऱ्याला जर माझा व्हिडिओ मी म्हटलेली कविता आवडली नाही तर अजून मला उगाचच कमेंट करेल, तर म्हणून मी म्हणत नाही. पण असं असतं कोणी पाहायला नसलं तर आपल्या छोट्या मुलांचे खूप वाखे होतात आणि आपले स्वतःचे पण होतात. तर माझा ताल तुम्ही बघू शकता मी कशी म्हणजे सगळं मॅनेज करते एकटी. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझा मुलगा दिवसभर झोपत पण नाही, त्याला घेऊनच मला झोपायचं असतं. आणि आता यात असं दिसत आहे की माझा हा छोटा मुलगा आहे आणि परत मी प्रेग्नेंट आहे. कारण की माझ्यासोबत माझं एवढं म्हणजे सिझरनंतर एवढं पोट निघालेलं आहे की म्हणजे माझी स्वतःलाच असं वाटते की मी कधी कमी करणार वजन, कधी करणार हे पोट, असं मला वाटत आहे. तर ठीक आहे, याच्यामागं खूप लंबी स्टोरी आहे. कधी आपण आता जेव्हा आपली रोज भेट होईल तर मी सांगेलच. आणि माझे सगळं कामं चालू असतानाच माझ्या घरी आले पाहुणे, माझे भाऊ आणि भाऊजाई आलेली आहे. तर हे इथे बसलेले आहे. आताच आले ते, जास्त वेळ त्यांना झाला नाही आहे. तर आता आम्ही सगळे चाय पाणी वगैरे घेत आहे आणि माझ्या मुलासाठी गिफ्ट पण आणलेलं आहे. माझे मिस्टर आहे